आज प्रणीतचे पप्पा मला खूप जास्त ओरडले. का? ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण आज आमचा म्हणजे निघण्याचा काहीच असा प्लॅन नव्हता. प्रणीतच्या पप्पांना जायचं होतं नाशिकला, पण तिकडे जायचं झालं कॅन्सल. आणि मग आमचा चहा, नाश्ता वगैरे चालूच होता. तेवढ्यात ते म्हणाले, "आवरा, आपल्याला जायचं आहे गावाकडे." तर मी म्हटलं, "कशासाठी?" तर म्हणे, "तू शेतामध्ये काय केलं आहे, काय नाही बघून येऊया." चल म्हटलं. तसं जाऊन तर तिथे काय आमचे कामं होणार नव्हते हे मला माहिती होतं. पण तरीसुद्धा आम्ही निघालो. आणि निघाल्यानंतर सम्याला फोन केला होता का आम्ही येतोय. तर आम्ही मग त्याने सांगितलं का "काका तुम्ही मोठी गाडी आणताय तर माझं दुकानातलं काही सामान आहे तेवढं घेऊन या." आता हे बघा इथं हे जे समोर हे काही सामान दिसतंय ना, हे साईडचे खोके वगैरे हे 2 खोके आणि ह्या गोण्या. तर हे सगळं सामान आम्हाला घेऊन जायचं होतं आमच्या गाडीत टाकून. तर आता हे सामान काय-काय आहे हे तर नाही मी आता तुम्हाला सांगत बसत. तर चला. भूक लागली होती म्हणून मग अर्शूने नाश्ता केला. गाडीत बसलो ना, का लगेच अर्शूला आणि प्रणीतला भूक लागते किंवा पाणी प्यायचं असतं. तर पूर्ण गाडीमध्ये सामान वगैरे टाकलं आणि निघालो आमच्या गावाकडे. आणि अजून एक, आमच्या गावाकडे जायचं म्हटलं ना किंवा माझ्या शेताकडे जायचं म्हटलं ना, रस्ताच नाही आहे. कोणत्याही दिशेने जा, म्हणजे कोणत्या पण मार्गाने जा, रस्ता पूर्ण घाणच आहे. का काय माहिती? म्हणजे जायचं तर आम्हाला बोलठणलाच आहे. पण शिऊर मार्गाने जरी गेलं तरी आम्हाला घाण रस्ता लागणार आणि मणेगाव पाटीवरून जरी गेलं तरी आम्हाला घाणच रस्ता लागणार. कुठून पण गेलं तर रस्ता घाणच आहे. काय माहिती सरकार आमच्या रस्त्याकडे का लक्ष देत नाही. तर असं अ, गेलो आम्ही आणि तुम्हाला मी म्हटलीच ना प्रणीतचे पप्पा मला खूप जास्त ओरडले. तर त्यांचं म्हणणं होतं का "तू मागच्या वेळेस आली होती, मग हे मोठं गवत होतं ते उपटलं का नाही? बांध वगैरे सगळे नीट का नाही केले?" तर मी त्यांना सांगत होती का "अहो ज्या दिवशी मी इथे आली त्यावेळेस माझ्याकडे काही खुरपे वगैरे नव्हते. मग मी तिथे काय करणार होती? आणि दुसऱ्या दिवशी खत घालून मला लगेच रिटर्न यायचं होतं. आणि ते रिटर्न का आले नाही ते तर तुम्हाला माहितीच आहे." त्याच्यावरून प्रणीतच्या पप्पांनी मला थोडीशी बडबड केली. म्हटलं चला आता आलेलो आहे आणि खुरपे पण आपण आणलेले आहेत. तर म्हटलं तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. त्यांना थोडंसं नादी लावून शांत केलं. म्हणजे एवढं पण काही झालं नव्हतं. पण ते बडबड करत होते. त्यांचं म्हणणं होतं का "तू गावाकडे आली तर मग हे कामं करूनच घेत जा." आणि माझं म्हणणं होतं तेव्हा एवढं गवत नव्हतं आणि औषध वगैरे मारायचं होतं आणि डवऱ्या पण मारायच्या होत्या. म्हटलं म्हणून मग त्याची काही आवश्यकता नव्हती वाटत. मग त्यांना सांगितलं. त्यांनी बांध वगैरे नीट केले आणि मी वावरामध्ये जे काही मोठे-मोठे गवत होते म्हटलं औषध मारून पण ते काही लवकर मरणार नाही. ते औषध म्हणजे ते गवत मी सगळं उपटून घेतलं आणि ते गेल्या-गेल्या प्रणीतला लगेच भूक लागली. सॉरी अर्शूला लगेच भूक लागली होती, तहान लागली होती. त्याचं तेच चालू होतं गरके मारायचं काम. माझ्याकडे आला म्हणे, "बाई आई मला बॉटलचं झाकण उघडून दे." पाणी वगैरे पिले ते आणि त्यांनी काय नाही प्रणीतने पण आणि अर्शूने पण बरं का, दोघांनी पण मोठमोठे जे गवत होते का, ते उपटायला मदत केली होती. आणि नंतरला त्यांना लागली तिघांना भूक. मी खायला आणलं होतं त्यांना. म्हणजे केळी वगैरे, वेफर्स वगैरे भरपूर असं काही खायला घेऊन आली होती. तेच तिघंजणं इथे खायला बसले होते आणि नंतरला निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. रस्त्यातच प्रणीतच्या पप्पांचे काही फ्रेंड भेटले होते, म्हणजे शाळेतले मित्र भेटले होते. त्यांनी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि हे बघा, आता आम्हाला घरी जायचं आहे ना, तरीसुद्धा हा इतका घाण रस्ता आहे. मी तर माझी गाडी ह्या रस्त्याने चालूच शकत नाही. तर असं घरी गेलो आणि आत्याला, आप्पाला माहीत नव्हतं का प्रणीतचे पप्पा पण येतोय. त्यांना असं वाटलं होतं का आम्ही तिघंच जणं येतोय आणि लगेच म्हणजे 2 दिवस थांबणार आहे की काय. मग खायला थोडेसे डाळिंब वगैरे आणले होते. अर्शूला तेच सोलून दिले. तो ते खात होता आणि आमचे आप्पा बघा, घराच्या अवतीभोवती जे काही थोडंफार गवत होतं ते उपटत बसलेले होते. आणि आत्या आता श्रावण महिन्यामध्ये वाती लागणार आहेत ना, त्या वाती बनवत बसल्या होत्या त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत. नंतरला चहाचा टाईम झाला होता आणि घड्याळीमध्ये 4 वाजू किंवा नाही वाजू ते तर नाही माझ्या लक्षात येत. पण माझा चहाचा टायमिंग मला सांगतो, की "हां बाई आता चहा 4 वाजले, तू चहा ठेव." तर चहा ठेवला सगळेजणी. आम्ही चहा पिलो आणि आरशू प्रणीतने ना इथं दारातच चपला काढल्या होत्या. मी त्यांना तेच सांगत होती का उचलून ठेवा, पाऊस आला तर पूर्ण ओल्या होऊन जातील आणि मग खूप राडा होऊन जातो. कारण शेतातल्या चपला त्या चिखलाने भरलेल्या होत्या. तर तेच त्यांना उचलायला सांगत होती आणि अर्शू मला म्हणत होता, "आई पाऊस नाही तिथे मग तू का बरं आम्हाला सारखं बाहेर बोलवते? आम्ही टीव्ही बघतोय, बघू दे ना." तर ते चपला उचलूनच ठेवत होते. तेवढ्यात काय सांगू तुम्हाला असा जोरात पाऊस आला ना, का सांगायलाच नको. आणि आम्हाला लगेच रिटर्न यायचं होतं. मी प्रणीतच्या पप्पांची वाट बघत होती, पण ते त्यांच्या मित्रांना भेटायला गेलेले होते गावात. आणि मग नंतर त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं का जेवायला इकडे ये म्हणून, म्हणजे गावामध्ये त्यांचे मित्र आहेत त्यांच्याकडे आम्हाला जेवायला बोलवलं होतं. अर्शू प्रणीत काय येणार नव्हते, फक्त मीच गेली होती. आणि हा बघा इतका पाऊस झाला ना, बस लगे.
तर मग तिकडे त्यांच्या मित्राच्या घरी जेवण वगैरे करायला गेलो. जेवण करून आली घरी आणि मग मला सम्या म्हणला का काकी पॉपकॉर्न आहे इन्स्टंटवाले तर ते बनवा ना. तर मग मी तेच पॉपकॉर्न वगैरे बनवत होती आणि जास्त काही नाही. त्यांना अर्शू, प्रणितला आणि सम्या उम्याला पॉपकॉर्न दिले खायला. त्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केले. माझं जेवण झालेलं होतं, मी काही नाही खाल्लं. तर बस आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.